ही माझ्याकडे आली होती. सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन करायचं होतं तिला सेकंड प्रेग्नन्सी प्लॅन करायचं होतं, पण गर्भाशयामध्ये मी तिथे दाखवलं ॲडिनोमायोसिस दाखवलेलं. म्हणजे तिला सांगितलं होतं तुझ्या गर्भाशयामध्ये गाठ आहे, आतल्या थैरेला तुला सूज आहे, गर्भाशयाची पिशवी काढावी लागेल. सेकंड प्रेग्नन्सी तर लांबची गोष्ट, तिला गर्भाशयच काढायला सांगितलं होतं, कारण बरेचसे प्रॉब्लेम दिसत. ॲडिनोमायोसिस पण होतं तिला, एंडोमेट्रियल पॉलिप पण होतं, आणि तिच्या डाव्या अंडाशयाला सिस्ट पण होती, गाठ पण होती, आणि त्यात तिला प्री डायबेटिक कंडिशन पण तिची होती. 5.9 तिचा HbA1c, म्हणजे प्री डायबेटिक कंडिशन पण होती. तिला डॉक्टरांनी फक्त काय केलं, गर्भनिरोधक गोळ्या दिल्या, आणि ती बरेच वर्ष फक्त गर्भनिरोधक गोळ्यांवरती होती, ORL वरती, आणि आयनचे टॅबलेट्स ती घेत होती. ठीक आहे. नंतर मग आपण आयुर्वेदिक आपले असे ट्रीटमेंट दिले. पहिल्या 3 महिन्यात तिला आपण आकाई सोना, सीभक्थॉन, नारीसत्व, पुनर्नव गुगुळू, शतावरी दिलं. ॲडिशनली मी काही बाहेरचे पण औषधं दिले होते, पण आपल्याकडचेच परत काम दुधावरती आणि आरोग्यवर्धिनी तिच्या पचनासाठी. कारण जसं मगाशी आपण म्हटलो की जरी गर्भाशयाशी संबंधित किंवा हार्मोनशी रिलेटेड आजार असेल तरी तिथे मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स होतो, तर त्यासाठी मी मेटाबॉलिझम करेक्शनसाठी आरोग्यवर्धिनी वटी दिली होती, आणि बाहेरून एक आयुर्वेदिक कांचनार गुगुळ म्हणून टॅबलेट दिलं होतं तिला. आणि नंतर मग 4-5 जेव्हा ते रिकवर झालं, तिचं गर्भाशय सगळं रिकवर झालं, मग त्याच्यानंतर 4थ्या महिन्यापासून मी तिला गर्भ राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधं बाहेरूनच दिलं होतं. हेही फलघृत ॲडिशनलमध्ये, वरचे तर दिलेच, पण ॲडिशनली फलघृत ॲड केलं होतं. आणि 6व्या महिन्यामध्ये ती प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह UPT किट घेऊन ती आली होती. तिला एवढा आनंद झाला होता दाखवायला की तिची प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली.